स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंदर सिंग हा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आता झालेला आहे 2024 मध्ये, या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जे काही संविधानिक आरक्षणाचं हे सरकार उपवर्गीकरण करणं पाहत आहे, त्याबद्दल एक थोडीशी माहिती मी तुम्हाला द्यायला आज मला इथं आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, देवेंदर सिंग, स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंदर सिंग हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसच्या खंडपीठाने दिलेला आहे. खर तर 550-600 पानाचा हा निर्णय एक अवघ्या 10-15 किंवा 20 मिनिटांमध्ये समजून सांगणं, ह्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे तुमच्यासाठी. जसं हटकर सरांनी आता एक छोटसा एक तुम्हाला ब्रीफ दिली की बाबा हा निर्णय कसा झाला, ह्या निर्णयाचे फॉलोआउट्स काय होणार आहेत. फॉलोआउट्स काय होणार आहेत यावर सध्या स्थिती अशी आहे की एक या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने न्यायाधीश अनंत बदर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्या समितीचा अहवाल सुपूर्द करण्यात आलेला आहे, पण अजून ती समितीचा अहवाल जो आहे तो सार्वजनिक नाही करण्यात. एक झोपीत दगड मारण्यासारखा जो प्रकार बनतो, तसंच या सरकारने समाजाकडून या अहवालावरती आपले काय ऑब्जेक्शन्स आहेत ते मागवले. पण जर अहवालच सार्वजनिक नसेल तर त्याच्यावर ऑब्जेक्शन्स देणार काय, हरकती घेणार काय, हा सगळ्यात पहिला प्रश्न. आता म्हणून त्या अहवालावरती किंवा याचे फॉलोआउट्स काय होतील हे एक्झॅक्टली तुम्हाला आता इथे समजून सांगणं तर फार अवघड होतं, कारण की जी गोष्ट पब्लिक डोमेन मध्येच नाहीये. मी एक ऑफिसर ऑफ द कोर्ट असल्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अभ्यास जर नसेल केला तर ती तुमच्या समोर ठेवणं हे मला माझ्या प्रति उचित वाटत. त्यावर आता जी स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंदर सिंगची केस आहे त्याची मी एक तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड देतो. तर स्टेट ऑफ पंजाबने 2006 मध्ये स्टेट लेजिस्लेचर ऑफ पंजाब शेड्यूल कास्ट अँड बॅकवर्ड क्लासेस रिझर्वेशन इन सर्व्हिसेसचा जो आहे ही ऍक्ट अंमलात आणली. तर या ऍक्टचा आता पंजाबमध्ये भारतातलं सगळ्यात जास्त शेड्यूल कास्टचं प्रोपोर्शन राहतं. पंजाब या स्टेटनी काय केलं, ह्याच्यात 2 कम्युनिटीज डॉमिनेट आहेत. एक आहे वाल्मिकी सिख आणि दुसरी आहे मजहबी सिख. ठीक आहे. तर ही जी ऍक्ट होती याचा सेक्शन 4 सबसेक्शन 5 स्टिप्युलेट करायचा, तो आय कोट, 50% of the vacancies of the quota reserved for the scheduled caste in direct recruitment shall be offered to Valmikis and Mazhabi Sikhs if available as first preference amongst the scheduled caste. ही ऍक्ट अंमलात आली. या ऍक्टनी एके प्रकारे संविधानिक जे आरक्षण आहे त्याचं सब क्लासिफिकेशन, कारण की जर या ऍक्ट प्रमाणे एक 50% जर फक्त या 2च लोकांना म्हणजे 13% जर 50% फक्त मजहबी सिख्स आणि वाल्मिकी सिख्स मध्ये डिवाइड झाले असते तर जे उर्वरित सिख लोक होते, जे शेड्यूल कास्ट होते, त्यांना या 50% मध्ये एंट्री नसते, जेणेकरून त्यांचा संविधानिक हक्क जो आहे तो मारला गेला असता. या पार्श्वभूमीवरती हायकोर्ट पंजाबमध्ये रिट्स फाईल केला. पंजाब हायकोर्टाने जी कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी आहे सेक्शन 4 सबसेक्शन 5 ची ही स्ट्राईक डाऊन, टेकिंग इनटू कन्सिडरेशन कॉन्स्टिट्यूशन बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट had given a judgment in E.V. Chinnaiya versus State of Andhra Pradesh. Now, this was in 2005. आता स्टेटची अपील जी आहे, कारण की स्टेटने स्वतःहून हे लेजिस्लेशन बनवलं होतं, हायकोर्टाने ते स्ट्राईक डाऊन केलं, त्यामुळे साहजिक होतं की स्टेट अपील मध्ये जाणार. स्टेटने मग अपील केली. आता आपण याला ही कॉन्ट्रोवर्सी जी आहे ही फक्त एकट्या पंजाब पुरती मर्यादित नसून पंजाबच्या नंतर हरियाणाने पण हेच केलं. हरियाणाने काय केलं, हरियाणा आता ही सब क्लासिफिकेशन लागू झालेलं आहे. स्टेट ऑफ हरियाणाने
1994 मध्ये एक नोटिफिकेशन इश्यू केलं. त्याच्यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी हे दोन ग्रुप्स केले होते. जो ग्रुप बी होता तो त्या ग्रुपमध्ये चमार, जागिया चमार, रहगार, रायगर, रामदासिया और रविदासी हे या ज्या कम्युनिटीज होत्या या डॉमिनंट होत्या. ब्लॉक ए मध्ये जे उरलेल्या 36 कास्ट होत्या हरियाणात त्यांना यांनी ब्लॉक ए मध्ये टाकलं. आता यांनी काय केलं, ब्लॉक ए आणि ब्लॉक बी बनवलं. 50% ज्या शेड्यूल कास्टसाठी जागा आहेत रिझर्व त्या जातील ब्लॉक ए ला आणि उर्वरित 50 जातील ब्लॉक बी ला. आता ब्लॉक ए मध्ये आपण जर आता जसं आपण बघितलं तर 6 जाती ब्लॉक बी मध्ये आणि उरलेल्या 36 जाती ब्लॉक ए मध्ये. आता जर 50% आणि 50%ला जर आपण केलं 50 जागा जातील ब्लॉक ए मध्ये डिवाइड जर केलं 6 जाती लढणार ब्लॉक ए साठी 50 जागांसाठी, उर्वरित 36 जाती लढणार उरलेल्या 50 जागांसाठी. हे सब क्लासिफिकेशन हे परमिसिबल यांनी करून जे पहिले म्हटलं की झोपेत दगड मारायचं काम केलं. हे त्यानंतर याच्याहून अजून खतरनाक स्टेट लेजिस्लेचर तमिळनाडूने केलं. तमिळनाडूने अरुंथियार स्पेशल रिझर्वेशन ऑफ सीट्स इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स इंक्लुडिंग प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन अँड अपॉइंटमेंट ऑफ पोस्ट इन सर्व्हिसेस अंडर द स्टेट विदिन द रिझर्वेशन फॉर शेड्यूल्ड कास्ट ही 2009 ला ही ऍक्ट आली. आता या ऍक्ट मध्ये यांनी काय केलं, अरुंथियार जी आहे या अरुंथियार मध्ये ज्या ऍक्ट मध्ये यांनी कम्युनिटीज घेतल्या अरुंथियार, चिलिकियान, मदारी, वडिगा, पगडी, फोटी अँड आदि आंध्रा फ्रॉम द लिस्ट ऑफ 76 scheduled caste notified. Now, what Tamil Nadu does is 16% of the seats reserved for scheduled caste in educational institutions shall be offered to the Arunthiyars. 4 makes a similar provision for Arunthiyars in recruitment to the government. Now, these all म्हणजे पंजाब, हरियाणा, तमिळनाडू ह्या सगळ्यांचे जे जजमेंट झाले हे सगळे एका बॅच मध्ये क्लब झाले. हे मी तुम्हाला सांगतोय चेन्नईच्या पहिले हे सगळे त्याच्या बॅच मध्ये क्लब झाले. मग स्टेट ऑफ पंजाबची बॅच तिथे आली, हरियाणाची पण तिथे आली, तमिळनाडूची पण आली. हे सगळे आले कॉन्स्टिट्यूशन बेंच सुप्रीम कोर्टाचं. तर ईव्ही चेन्नई जे आहे हे एक ऍक्ट होते. रामचंद्र राजू यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवली होती. त्या कमिटीने एक असं मोठं हे दिलं की बाबा शेड्यूल्ड कास्ट मध्ये या कॅटेगरीमध्ये काही जाती आहेत ज्यांच्यापर्यंत आरक्षणाचा जो एक बेनिफिट आहे किंवा ऍडव्हान्टेज आहे तो पोहोचलेला नाही. त्यामुळे त्या लास्ट बॉटम ज्याला आपण पर्कोलेटिंग इफेक्ट म्हणतो त्या बॉटमच्या लोकांपर्यंत आरक्षणाचा जो ऍडव्हान्टेज आहे तो पोहोचवण्याची गरज आहे. ही यांनी राजू रामचंद्रन यांनी एक आयडिया दिली. या आयडियाला यांनी रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन म्हणतो. आता बघा, रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन ही राजू रामचंद्रनांची कमिटीची रिपोर्ट ऍक्सेप्ट करून स्टेट ऑफ आंध्र प्रदेशनी एक ऍक्ट बनवला. तो ऍक्ट होता द आंध्र प्रदेश शेड्यूल्ड कास्ट रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन ऑर्डिनन्स. मग या रॅशनलायझेशन मध्ये यांनी काय केलं, 4 ग्रुप पाडले, ए बी सी डी, आणि 4 ग्रुप मध्ये पर्सेंटेज व्हॅरी केले. ग्रुप ए जो होता त्याला 1% दिला, ग्रुप बी ला 7%, ग्रुप सी ला 6% आणि परत ग्रुप डी ला 1%. अशा प्रकारे यांनी 15% जे रिझर्वेशन होतं ते 4 ग्रुप्स मध्ये वाटलं. आंध्र प्रदेश हायकोर्टातही रिट्स फाईल झाल्या. आंध्र प्रदेश हायकोर्टाने जो चॅलेंज होता
तो डिनाय केला. नाव आता ह्यात काय झालं, यांनी हे सगळे क्लब होऊन आले सुप्रीम कोर्टासमोर. त्या सुप्रीम कोर्टाच्या मग याच्यामधून आलं, त्यांच्या जजमेंटमध्ये आलं की बाबा हे सगळेच जो क्रक्स आहे या सगळ्या ऍप्लिकेशन्सचा तो एक सेम असल्यामुळे जरी वेगवेगळ्या राज्याचं आहे तरी ते सगळे 4ही राज्य किंवा 5 राज्य ते एक सोबत ट्राय करण्यात. आता ईव्ही चिन्नैयामध्ये यांनी एक प्रॉपरली 5 जजेसचं जजमेंट होतं. त्यामध्ये प्रत्येका जजच्या याला आपण हे नाही म्हणजे प्रत्येका जजचं जितकी फाइंडिंग्स आहे तेवढी तर वाचून दाखवणं सध्याला शक्य नाही होणार, पण मी एक एक क्रक्स सांगतो या प्रत्येकाचा. तर ज्या ही जेव्हा ईव्ही चिन्नैयानी ही कॉन्स्टिट्युशनॅलिटी किंवा सब क्लासिफिकेशनची कॉन्स्टिट्युशनॅलिटी स्ट्राईक डाऊन केली, त्यावेळेस इंदिरा साहनी ही जे 9 जजेस बेंच होतं याला खूप चांगल्या प्रकारे त्यांचं विश्लेषण घेताना जस्टिस सिन्हा म्हणतात, while determining whether backward classes could be divided into one or more backward classes was not dealing with scheduled caste. जे इंदिरा साहनी मध्ये ज्याला आपण ओबीसी रिझर्वेशन मध्ये एक कॉर्नर स्टोन म्हणता येईल, त्या इंदिरा साहनीच्या जजमेंटला जेव्हा बॅकवर्ड अँड मोर बॅकवर्डची व्याख्या दिली त्यावेळेस दॅट जजमेंट वॉज नेव्हर डीलिंग विथ द स्टेटस ऑफ शेड्यूल्ड कास्ट. It was merely dealing with the status of other backward classes. Now, जसं हटकर साहेब म्हटले की सब क्लासिफिकेशनला समोरच्या लढ्यामध्ये आपण कशा प्रकारे लढू शकतो, तर आता त्याच्यात सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट पॉइंट आहे जे इंदिरा साहनी पासून आहे, ती आहे की state had failed to establish the reasonableness of classification among scheduled castes. ठीक आहे. तर आता जेव्हा उपवर्गीकरणाचा अहवाल तुम्ही बदल समितीचा अहवाल घ्याल किंवा जेव्हा त्या अहवालावरती राज्य सरकार शेड्यूल्ड कास्टचं रिझर्वेशनचं सब क्लासिफिकेशन करतं, त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रश्न जे विचारायला लागणार आहे तो असणार आहे की स्टेट will have to establish the reasonableness of its classification among scheduled caste. महाराष्ट्रामध्ये शेड्यूल्ड कास्ट मध्ये 59 जाती. जसा जिथपर्यंतच्या बातम्या किंवा जो लढा किंवा जी चळवळ उभी आहे सध्याला जी उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे, त्याच्यातल्या जवळपास मॅक्सिमम जाती या 59 जातींपैकी मॅक्सिमम किंवा 58 जाती ज्या आहेत त्या 58 जाती उपवर्गीकरणाचा विरोध करतात. उरलेले मातंग बांधवांपैकी काही मातंग बांधव जे ते पण आहेत जे या गोष्टीचा विरोधच करत आहेत. तर ते स्टेट स्पॉन्सर्ड बरंच काही आहे, त्या पॉलिटिकल गोष्टी त्यात जाण्यात काही अर्थ नाही किंवा हा मंचही नाही. आता जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये 4 ग्रुप्स मध्ये सब क्लासिफिकेशन केलं, त्यातल्या 2 जे ग्रुप होते, ग्रुप ए आणि ग्रुप डी. ग्रुप ए, आता ही खतऱ्याची घंटा अशी आहे की यांनी असं केलं होतं की ग्रुप ए जो होता त्याच्यात त्यांनी एक कम्युनिटी टाकली होती, आदि आंध्रा कम्युनिटी. आदि आंध्रा कम्युनिटी इज द कम्युनिटी जी पॉप्युलेशन वाईज ही जास्त आहे आणि जिला स्टेट सर्व्हिसेस मधील रिप्रेझेंटेशनही जास्त. स्टेट ऑफ आंध्र प्रदेशने एक रिजनिंग अशी दिली की हो बाबा या लोकांनी बराच आरक्षणाचा यांच्यापर्यंत फायदा पोहोचल्यामुळे हे लोक बऱ्यापैकी स्टेटमध्ये रिप्रेझेंटेड आहेत, म्हणून यांना आता आरक्षणाची गरज कमी आहे, म्हणून त्यांना 1% दिला. आणि दुसरी एक रेली कम्युनिटी आहे, रेली कम्युनिटीला टाकलं ग्रुप डी मध्ये आणि त्यांनाही 1% हे दाखवून की बाबा ग्रुप डी मध्ये 1% आम्ही यासाठी देतो की जरी ही कम्युनिटी जास्त ऍडिक्वेटली रिप्रेझेंटेड नाहीये पण हिचं जे प्रपोर्शन आहे ते पण छोटे, म्हणून त्यांनी
कमी प्रोपोर्शन असल्यामुळे दोघांनाही. आणि दिस फॉर्म्ड वन ऑफ द बेसिस दॅट ईव्ही चिन्नैया's जजमेंट स्ट्रक डाऊन द सब क्लासिफिकेशन, की तुम्ही फक्त पॉप्युलेशनच्या आधारावर तुम्ही सब क्लासिफिकेशन नाही करू शकत, फक्त पॉप्युलेशनच्या आधारावर. आणि ईव्ही चिन्नैयाचं एक एक्सक्लुझिट रिझनिंग होती की मायक्रो क्लासिफिकेशन ऑफ द शेड्यूल्ड कास्ट इज नॉट ॲट ऑल परमिसिबल अंडर आर्टिकल 14 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. नाव आपण जर शेड्यूल 7 बघितला संविधानाचा, शेड्यूल्ड कास्ट जे आहेत हे शेड्यूल 7 मध्ये येतात त्यांच्या लिस्टवर. तो दॅट लिस्ट शेड्यूल 7 3 लिस्ट देतो, 1, 2, 3. पहिली लिस्ट जी आहे तिच्याबद्दलचे पावर्स जे आहेत ते सगळे सेंट्रल गव्हर्नमेंट. सेकंड लिस्टची पॉवर, सेकंड लिस्ट मध्ये जे सब्जेक्ट आहेत त्यावर जो निर्णय घ्यायचा त्याचे पॉवर स्टेट गव्हर्नमेंट. आणि जी थर्ड लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये ज्या काही सब्जेक्ट्स एन्युमरेटेड आहेत त्या सब्जेक्ट्स वरती जो निर्णय घ्यायचा त्याचा पॉवर आहे सेंटरकडे, बट स्टील इट विल हॅव टू कन्सल्ट विथ द स्टेट्स. इवन इफ द स्टेट, नाउ हिअर इज द कॅच, जरी स्टेट्स त्या सब्जेक्ट्सवर जो निर्णय येतोय त्याच्यावरती कन्कर होत असतील तरी त्याचा शेवटचा से जो असणार आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंट. शेड्यूल्ड कास्ट हा जो मुद्दा आहे तो पडतो सेंटरच्या लिस्टमध्ये. आता सगळ्यात दुसरा जो आपला चांगला मुद्दा असणार आहे, जर खरंच उपवर्गीकरण झालं आणि त्याला आपल्याला कायदेशीर लढा द्यायची गरजच पडली तर त्यातला हा दुसरा मुद्दा असणार आहे की बाबा खरंच स्टेटला पॉवर आहे. कारण वन्स द शेड्यूल्ड कास्ट, this is a list which falls in the president's list. हा सब्जेक्ट जो आहे तो केंद्र सरकारच्या डोमेनचा, केंद्र सरकारच्या डोमेनचा लिस्ट जो सब्जेक्ट आहे त्या डोमेनच्या सब्जेक्ट वरती स्टेट गव्हर्नमेंटला काही राईट्स किंवा लॉज बनवायचे पॉवर्स आहेत. हा आपला दुसरा मुद्दा असतो. तर आता ईव्ही चिन्नैयाने सब क्लासिफिकेशन जे होतं ते प्रॉपरली स्ट्राईक डाऊन केलं. ईव्ही चिन्नैया झालं 2009 पासून, तो तोपर्यंत थिंग्सवर बोलतो. नाव 27 ऑगस्ट 2020 मध्ये स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंदर सिंग या ही जी केस होती तिच्यामध्ये यांनी असं घेतलं की ईव्ही चिन्नैया नीड्स टू बी रिव्हिजिटेड. ईव्ही चिन्नैया नीड्स टू बी रिव्हिजिटेड. ईव्ही चिन्नैया 5 जजेसचं जजमेंट होतं. 5 जजेसच्या संविधान कॉन्स्टिट्यूशन बेंचचं जजमेंट असल्यामुळे ते रेफर झालं 7 जजेसच्या बेंच. आणि 6:1 त्याच्यात 6 जजेसनी कन्कर केलं की हो ईव्ही चिन्नैया इज अ बॅड लॉ. आणि एक जस्टिस बीला त्रिवेदी होत्या, त्यांनी त्यांचा एक त्यांचं ओपिनियन किंवा त्यांचं जजमेंट असं दिलं की ईव्ही चिन्नैया नीड नॉट बी रिव्हिजिटेड. नाव ईव्ही चिन्नैया जेव्हा रिव्हिजिट झालं त्यावेळेस रेस्पॉन्डंट साईड म्हणजे जी साईड जी उपवर्गीकरणाच्या विरोधात त्या साईड कडूनचे जे काही आर्ग्युमेंट्स झाले त्या आर्ग्युमेंट्स मध्ये किंवा त्याच्या पहिलेही यांनी सुप्रीम कोर्टाने काही इश्यूज फ्रेम केले. ते 4 इश्यूज होते आणि 4 इश्यूज असे होते की whether subclassification of a reserved class is permissible under Article 14, 15 and 16. 1. Second, whether the scheduled caste constitutes a homogeneous or a heterogeneous group. Third, whether Article 341 creates a homogeneous class through the operation of the deeming fiction. And fourth is whether there are any limits on the scope of subclassification.
या चार आहेत क्वेश्चन्स ऑफ लॉ, ज्याला आम्ही सबस्टान्शियल क्वेश्चन्स ऑफ लॉ म्हणतो, त्या SQL वर जे आर्ग्युमेंट्स झाले होते. आता बऱ्याचशा संघटनेसोबत चर्चा चालू असताना आम्हाला काही जणांकडून असं एक सजेशन आलं होतं, साहेब ठीक आहे तुम्ही तर करणारच आहे, हरकत नाही, पण आपण एखाद्या सिनियर ॲडव्होकेटला तिथे एंगेज करायचं का. आणि जेव्हा सिनियर ॲडव्होकेट्सचे नावं येतात तेव्हा बरेचसे नावं आले. मी एक लिस्टही दिली की बाबा या लोकांना. मग काही सिनियर काही लोकांनी काही संघटनेच्या लोकांकडून प्रस्ताव आला की सर सिब्बल साहेबांना का. आणि मी जेव्हा या जजमेंटला तिथे होतो त्यावेळेस सगळ्यात प्रभावीपणे सब क्लासिफिकेशनच्या फेवर मध्ये जे आर्ग्युमेंट करणारे होते तेच सिब्बल साहेब. त्यामध्ये जे आमच्या बाजूने किंवा आपल्या बाजूने जे उपवर्गीकरणाच्या विरोधातले जी बाजू मांडणारे वकील होते ते आमच्याकडून एक असं आर्ग्युमेंट करण्यात आलं होतं की शेड्यूल्ड कास्ट जी आहे ही एक होमोजेनस ग्रुप, कारण या 59 जातींना एका समूहात का आणण्यात आलं. तर या 59 जातींना जे यांच्यावरती अन्याय किंवा अत्याचार किंवा डिसएडव्हान्टेजेस या जातींनी जे फेस केले होते ते एक समान होते. म्हणून या 59 जातींना तुम्ही एका ग्रुप खाली घेता आणि त्यांना शेड्यूल्ड कास्ट केलं. नाव जी लिस्ट आहे शेड्यूल्ड कास्ट ही लिस्ट प्रेसिडेंट्स ऑर्डर. या लिस्टला टिंकर करायचा जो पॉवर आहे किंवा या लिस्ट मध्ये जो बदल घडवून आणण्याचा जो पॉवर आहे तो फक्त आणि फक्त पार्लिमेंट, दॅट टू विथ अ थम्पिंग मेजॉरिटी इन बोथ हाऊसेस. म्हणून कोर्ट आपल्या इवन युजिंग आर्टिकल 142 cannot direct the state to add or to exclude any caste from the list of scheduled castes. Now, the castes which are included in the presidential list under Article 341 are heterogeneous. However, once the castes are put into an artificial mode of homogeneity by deemed fiction. आता जेव्हा देवेंद्र सिंग मध्येच हे चालत होतं त्यावेळेस एक महत्वाचा मुद्दा जर आपण बघायला गेला जो समोरही जर उपवर्गीकरण झालं तर आपल्याला घेता येण्यासारखा असेल तो आहे की नेसेसरी इफेक्ट ऑफ द प्रेफरेन्शियल ट्रीटमेंट टू Valmiki Sikhs and Mazhabi Sikhs in the 50% seats reserved for scheduled caste in Punjab is that persons belonging to other Sikh scheduled caste are excluded from these seats. जे मी पहिले म्हटलं होतं की 50 आणि 50 तर हा एक ग्रुप 50 चा फक्त 2 समूहांमध्ये जातो आणि हा 50 सीट्स जे आहेत ते उर्वरित सगळ्यांना भेटायला. तर ही जी प्रेफरेन्शियल ट्रीटमेंट आहे ही प्रेफरेन्शियल ट्रीटमेंट तुम्ही एका कोणत्याही जातीला देऊ शकता, कोणत्याही एका जातीला देऊ शकत नाही. आणि त्याचमुळे संविधान जेव्हा निर्माण केलं होतं त्यावेळेस हा एक समूह म्हणून हा एक एंटायर समूह म्हणून जे डोक्यात ठेवलं होतं. आणि ती डिबेट अशी होती की या सगळ्यांना एक आरक्षण दिलेलं आहे आणि हे समान आरक्षण. असं नाही की एका या 59 पैकी एका जातीला इतक्याचा कट ऑफ असणार आहे दुसऱ्या जातीला इतक्याचा कट ऑफ असणार आहे का, सगळ्यांना समान आरक्षण दिलं. यामध्ये मग सगळ्यांचे आपले आपले हे जजमेंट देवेंद्र सिंगचं झालं रेफर 7 जजेस बेंचसाठी. 7 जजेस मध्ये होते द देन चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूड साहेब, नंतर भूषण गवई सर, विक्रमनाथ साहेब जे नेक्स्ट चीफ जस्टिस असतील, त्यानंतर प्रशांत मिश्रा, पंकज मित्तल साहेब, मनोज मिश्रा साहेब, सतीश चंद्र शर्मा, हे 6 जण
हे 6 जजेस होते जे या उपवर्गीकरणाला त्यांनी परवानगी दिली आणि एक बेला त्रिवेदी म्हणून होत्या त्यांनी ती परवानगी नाकारली. या उपवर्गीकरणाच्या जो काही एंटायर जजमेंट आलं इथे क्रीमी लेअरचा शेड्युल्ड कास्ट मध्ये क्रीमी लेअर टाका हा मुद्दा कुठेही नव्हता. पण ही एक फाइंडिंग होती एम नागराज मध्ये, जर्नेल सिंग मध्ये, की असं करू शकतो का. फक्त एक कोर्टाचा ओबिटर डिक्टम होता, जजमेंट. आणि देवेंदर सिंग मध्ये भूषण गवई साहेबांनी creamy layer principle is also applicable to scheduled caste and scheduled tribe lays down the correct position of law असं नमूद केलेला. हा त्यांचा आलेला. आता या सगळ्या 7 जजेस मध्ये वाचण्यासारखा जो आहे 570 पानाचं जजमेंट आहे ते पाहिजे तुम्ही फॉरवर्ड करतो. आपला जर एखादा ग्रुप असेल तर कळवा, फॉरवर्ड करतो. आणि त्याची एक लिस्टही मी बनवलेली आहे 5-6 पेजेसची. तर ती जास्त चांगली नाही. पण ह्याच्यात तुम्ही 6 जजेसचं वाचा न वाचा, पण बेला त्रिवेदींचं जे आहे, जे डिसेंट आहे, तो आवर्जून वाचला पाहिजे. तुम्ही वाचून दाखवतो. त्या लिहितात की when the law was settled by the Constitution bench in E.V. Chinnaiah versus State of Andhra Pradesh, after considering all the previous judgments, including Indira Sahni versus Union of India, and after investing substantial judicial time and resources, the same should not have been doubted and referred to the larger bench by the 3 judges in Devinder Singh, and that too without assigning any reason, much less cogent, for their disagreement, disregarding the well-settled doctrines of precedent and stare decisis. Second, while giving a broad and generous construction to the constitutional provisions, the rule of plain meaning or literal interpretation, which is the primary rule, has to be kept in mind. Presidential list specifying scheduled castes under Article 341 assumes finality on the publication of notification, and the caste, races or tribes or groups within the caste, races or tribes specified in the notification are deemed to be scheduled caste in relation to the state, to that state or union territory, as the case may be, for the purpose of constitution, and as much assume special status of scheduled caste. Now, this is important. It is only the parliament by law which can include or exclude from the list of scheduled caste specified in the notification notified under clause. Such notification notified under clause 1 cannot be varied even by president by issuing any subsequent notification. It is by virtue of the notification of president under Article 341 that the scheduled caste come into being, though the members of scheduled caste are drawn from different caste, races or tribes. They attain special status of scheduled caste by virtue of the presidential notification. The etymological and evolutionary history and the background of the nomenclature scheduled caste, coupled with presidential orders published under Article 341 of the Constitution, make the scheduled caste a homogeneous class which cannot be tinkered with by the state. This again comes to one word, time and again, homogeneous class. Entire scheduled caste is a homogeneous class, though it derives heterogeneity from different caste and creed, but at the end it is one homogeneous class. The state have no legislative competence to enact the law for providing reservation or giving preferential treatment to a particular caste or caste by dividing, subdividing, subclassifying or regrouping the caste, races or tribes enumerated as scheduled caste in the notification under Article 340. Under the guise of providing reservation or under the pretext of taking affirmative action for the weaker or weakest sections of society, the state cannot vary the presidential list nor cannot tinker with Article 340. ह्या आवर्जून म्हणतात की फक्त आणि फक्त अंडर द डिस्गाईज, म्हणजे तुम्ही
एका जातीला जिथपर्यंत एक सांगून की बाबा जिथपर्यंत त्या आरक्षणाचा फायदा नाही भेटला असं सांगून तुम्ही आहे ना या होमोजेनस ग्रुपचं सब क्लासिफिकेशन नाही करू शकत. 9-judge bench in Indira Sahni versus Union of India and the 5-judge bench in Jarnail Singh had not dealt with the issue of subclassification of scheduled caste in the context of Article 341, much less had dealt with states' power to classify or subdivide or regroup the caste specified as scheduled caste under 341 of the Constitution, and therefore it cannot be held that the law laid down in E. V. Chinnaya versus State of Andhra Pradesh was not in consonance with Indira Sahni versus Union of India. The power conferred upon the Supreme Court under Article 142 cannot be used to supplant the substantive law applicable to the case under consideration. Even with the width of its amplitude, Article 142 cannot be used to build a new edifice where none existed earlier, by ignoring express statutory provisions dealing with the subject and thereby to achieve something indirectly which cannot be achieved directly. To achieve something indirectly which cannot be achieved directly. Interpretation of statutes मध्ये टर्म येते ज्याला आपण कलरेबल लेजिस्लेशन. आता आपण सगळेजण वाढताना एक प्रो ऐकला असतात, असं खा किंवा असं खा गोष्ट एकच. लॉ मध्ये कसं, लॉ मध्ये जी गोष्ट तुम्ही डिरेक्टली नाही करू शकत तुम्ही ती गोष्ट इनडिरेक्टली पण नाही करू शकत. त्या गोष्टीला आपण कलरेबल लेजिस्लेशन. आणि इथे जस्टिस त्रिवेदी एकदम प्रॉपरली सांगतात की इवन विथ द विड्थ ऑफ इट्स एम्प्लिट्यूड ऑफ आर्टिकल 142 it cannot be used to build a new edifice. You cannot create a new building the foundation of which was never in existence. Subclassification of reservation is creating a new edifice because here you will divide the homogeneous scheduled caste into n number of groups. जसं पंजाबनी करायचा प्रयत्न केला होता, हरियाणाने केलेला आहे, तेलंगणाने केलेला आहे, कर्नाटकाने केलेला आहे. कर्नाटकामध्ये यांनी जी सगळ्यात डॉमिनंट कास्ट होती त्यांना सगळ्यात कमी पर्सेंटेज ऑफ रिझर्वेशन दिली. तुम्ही संख्येनं जास्त जमिनीवर असू शकता, पण जर तुम्ही संख्येने जास्त सर्व्हिसेस मध्ये नसणार आहे तर तुमचा आवाज कधीच उचलला जाऊ शकतो. तुमचा आवाज तिथल्या तिथे दाबण्यात येणार. आणि हा एक छुपा मुद्दा असू शकतो की ज्यामुळं हा सब क्लासिफिकेशन जो आहे ज्याला मी वारंवार म्हणतो की झोपेत या समाजाच्या डोक्यात दगड मारण्यात आले. The action of the state, though well-intentioned and affirmative in nature, if violates the specific provision of the Constitution, cannot be validated by the Supreme Court in the exercise of its jurisdictional power under Article 140. हा क्रक्स आहे जस्टिस बेला त्रिवेदींच्या आर्ग्युमेंट्स, सो त्यांच्या जजमेंट. आणि हा क्रक्स ॲम्पली क्लिअर करतो की सब क्लासिफिकेशन तुमचं त्याच्यानंतरही आलं तर ते का घटना पाहिजे. पण सद्यस्थिती अशी आहे की मेजॉरिटी रूल्स आणि मेजॉरिटीने 6:1 चा एक निर्णय दिलेला आहे ज्यामुळे स्टेटला सब क्लासिफिकेशन करायचा एक पॉवर आलेला. नाउ कमिंग टू द लास्ट लेग ऑफ माय a little bit of discussion with you people. जर उद्याच्या तारखेला उपवर्गीकरणाचा अहवाल आला तर त्याच्याशी लढायचं. सद्यस्थिती जी आहे 36 जिल्ह्यात, माझ्या मते 36 जिल्ह्यांमध्ये 72 पेक्षा जास्त मोर्चे निघालेले आहेत, ऑलरेडी निघालेले. तुमच्याही पैकी बरेचसे जण आहेत ज्यांनी कलेक्टर साहेबांना जाऊन निवेदनही दिलं होतं की बाबा उपवर्गीकरण करण्यात येऊ नये. बऱ्याचशे जणांचे ईमेल्स वगैरे बार्टीच्या ऑफिसमध्ये पोहोचलेले आहेत. माझी जी लास्ट इन्फॉर्मेशन होती ती अशी होती की जवळपास 1,10,000 की 15,000 ईमेल्स आलेले आहेत, ज्याच्यापैकी 90-95% ईमेल्स असे आहेत जे उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत. बट द थिंग इज, आता
जी सरकार आहे आणि ते जितक्या आपण ज्याला म्हणतो डिटर्मिन्ड आहे की हो उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि प्रत्येका घटकापर्यंत आरक्षणाचा फायदा पोहोचवला पाहिजे. तो फायदा पोहोचवताना सरकारला दोन गोष्टीचा खूप जास्त अभ्यास करून या करायला लागणार आहे की बाबा तुम्ही जर एक तुकडा आरक्षणाचा, संविधानिक आरक्षणाचा एक तुकडा काही जातींमध्ये वाटत आहात तर बाकीच्या जातींना त्या तो गेलेल्या तुकड्याचं एक यांचं नुकसान नाही झालं. ही प्रायमरी गोष्ट आहे जी सरकारला इथे संविधानाचं आरक्षणाचं उपवर्गीकरण करताना लक्षात घ्यायला लागणार आहे. ही प्रायमरी. दुसरी की आता आम्ही उपवर्गीकरण करतो तर का उपवर्गीकरण? जो सब क्लासिफिकेशन आहे त्याची रिझनेबलनेस किंवा त्याच्या पहिले प्रायमरीली त्याची खरंच आवश्यकता आहे का, हा डेटा, हा इम्पेरिकल डेटा स्टेटला प्रोव्हाइड करायला लागणार. आणि जिथपर्यंत मला माहिती आहे जातीगत जनगणना 1931 ला लास्ट झाली ही प्री इंडिपेंडन्स. त्याच्यानंतर जातीनिहाय जनगणना आजपर्यंत भारतामध्ये झालेली. अशा स्थितीमध्ये की तुमच्याकडे डेटाच नाहीये कोणता समाज किती रिप्रेझेंटेड आहे, तुम्ही कुठल्या आधारावरती हे सब क्लासिफिकेशन करत आहात, हा एक मुद्दा लक्ष केंद्रित करणारा असणार आहे. आता मध्यंतरी काही समाज माध्यमांवरती मी बघितलं की लोक इतके म्हणजे एकदम कम्फर्टेबल आहे आणि सांगायला की नाही नाही एका समाजाचं पॉप्युलेशन जास्त आहे म्हणून सगळ्यात जास्त आरक्षणाचा टक्का त्यांना भेटणार. आणि त्या काही प्रतिनिधींना विचारलंय म्हटलं सर पॉप्युलेशन वाईज आरक्षणाचं सब क्लासिफिकेशन होणार आहे हे सांगितलं पण जोपर्यंत तुमच्याकडे मदर समितीचा अहवाल सार्वजनिक होत नाही आणि सरकार उपवर्गीकरण कुठल्या बेसिसवरती केलंय हे तुम्हाला दाखवत नाही तोपर्यंत सगळे तर्क वितर्क लावणं सध्याला फक्त वेळ काढूपणा आणि होणार आहे. जोपर्यंत तो अहवाल तुमच्या सोबत तुमच्या समोर येत नाही तोपर्यंत तुम्ही त्या अहवालावरती तुमचे ऑब्जेक्शनही देऊ शकता. आम्ही नागपूर हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये एक रिट फाईल केलेली आहे ज्याच्यात आम्ही फक्त दोन गोष्टी मागितल्या. प्रायमरीली मदर समितीचा अहवाल आमच्या किंवा सार्वजनिक करण्यात यावा आणि सेकंडरी जोपर्यंत तुम्ही तो अहवाल सार्वजनिक करत नाही तोपर्यंत आम्हाला तुम्ही जी मुदत देता हरकती घेण्याची ती मुदत वाढवण्यात. रिट अजूनही पेंडिंग आहे, नोटीस इश्यू झालेली आहे, पण त्याच्यात सरकारचा इतका एक आर्बिट्ररी आपण ज्याला म्हणतो इतका आर्बिट्ररी काउंटर अफिडाविट आलेला आहे की आम्ही मदर समितीचा अहवाल सार्वजनिक करायचा की नाही तो आमचा डोमेन आहे आणि गरज पडल्यास आम्ही तो सार्वजनिक करू किंवा करणारही नाही हे सरकारचं स्पष्ट मत आहे. म्हणून सद्यस्थिती अशी आहे की जोपर्यंत मदर समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत कुठलाही वकील तुम्हाला कायदेशीररित्या हा लढा कसा लढायचा यावरती इफेक्टिव्हली मार्गदर्शन करू शकणार नाही जिथपर्यंत माझी समज. दुसरं आता बऱ्याचशा संघटना म्हणण्यापेक्षा अक्षरशः सगळा एससी समाज रस्त्यावरती उतरलेला आहे आपापल्या परीने. कोणी निवेदन देत आहे, कोणी लॉंग मार्च काढतंय, कोणी नेत्यांना भेटत आहे, कोणी मुख्यमंत्र्यांना भेटलंय, कोणी मंत्र्यांना भेटलेलं आहे. काही आमदार आहेत, काही माजी आमदार आहेत जे आपल्या मागणीचं समर्थन करतात, काही विरोधही करतात. जो त्यांचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्याला काही वाद नाही. पण हा जो लढा आपण सध्याला देतोय
जो लढा आपण रस्त्यावरती एक मिश्किल टिप्पणी असते की आंबेडकरी लढाई जी आहे ती लढाई पोटापेक्षा जास्त रस्त्यावरती लढली किंवा ती जास्त इफेक्टिव्हली रस्त्यावर लढली. तर सध्याला साहेबांनो तुम्ही ती लढाई लढत नाही. ही लढाई जेव्हा आमच्यापर्यंत येईल त्यावेळेस निश्चित राहा ही लढाई आम्ही लढणार आणि अशा प्रकारे लढणार की उद्या जर कोणी शब्द विचारला प्रश्न विचारला तर इतकं सांगू शकतो की हो पुढचा ताकदवर होता म्हणून आम्ही मान घालून घरात नाही बसलो. त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून 7 जजेस नाही 9 जजेसच्या समोरही आम्ही आर्ग्युमेंट केली. तिथं लढा त्यांच्या इतक्या ताकदीनेच दिला होता. त्यांना घाम फोडून जरी आम्ही हारणार असो तरी त्यांच्याशी ते उद्या म्हणणार की हो हे करताना आमच्या नाकी 9 आले. हे केल्याशिवाय सोडणार. एवढं माझ्याकडून मी इतकंच एक डिस्कशनचा टॉपिक करून तुमची रजा घेतो. मला थांबवतो. ठीक आहे. केंद्र सरकारची आहे. बरोबर. संसदेच्या शिवाय परंतु महाराष्ट्र शासन जो वर्गीकरण करत आहे त्या यादीला छेडछाड करत नाही. त्या यादीमध्ये ते वर्गीकरण करत आहे आणि त्या वर्गीकरण करत असताना सुप्रीम कोर्टामध्ये जर याचिका टाकली तर ते टिकेल का? कारण हरियाणा आंध्र आणि कर्नाटकामध्ये सद्यस्थिती त्या बाबतीत चालू आहे. अशा स्थितीमध्ये युनिट पिटिशन कोर्टाला टिकेल का? हाच प्रश्न आहे. त्याला उपवर्गीकरण जेव्हा होईल त्यावेळेस त्यांना 2 ते 3 गोष्टी तुम्हाला दाखवून द्यायला लागणार. उपवर्गीकरण करता येतं की नाही हा मुद्दा संपलेला आहे. हा मुद्दा सुप्रीम कोर्टाने तुम्हाला तुमच्या अंगावर ढकललाय की तुम्ही उपवर्गीकरण करणार किंवा करू शकता. आता त्या जजमेंटमध्ये जस्टिस गवई काय म्हणतात की 100% ऑफ द सीट शॅल नॉट बी रिझर्व्ड फॉर वन कॅटेगरी. ठीक आहे. तो यू विल जस्ट हॅव टू शो की मी या समूहाला इतके समजा जर मी 59 जातींचं 4 ग्रुप्स मध्ये वर्गीकरण करतोय ABCD. ए मध्ये एवढ्या जाती असतील यांना इतका टक्का देणार यांना एवढा देणार. आता ही रीट टिकेल का नाही या गोष्टीवरचा जो मुद्दा आहे तर याला आन्सर असं आहे की तुम्ही जेव्हा उपवर्गीकरण करणार त्यावेळेस तुम्हाला 2 गोष्टी दाखवायला लागतात. प्रायमरीली इज द डेटा. ठीक आहे. तुमच्याकडे डेटा किती आहे की बाबा सदर समाज आहे. सदर समाज एससी कम्युनिटी मधून सर्व्हिसेस मध्ये एवढा रिप्रेझेंटेड आहे. पॉलिटिक्स मध्ये एवढा रिप्रेझेंटेड आहे. ठीक आहे. कोऑपरेटिव्ह सेक्टर मध्ये एवढा रिप्रेझेंटेड आहे आणि त्यामुळे आम्ही यांचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते थोडंसं कमी करत आहोत आणि ते इकडं डायव्हर्ट. हा प्रायमरी मुद्दा. दुसरा रिजनेबल क्लासिफिकेशन. खरंच या मुद्द्याची सब कॅटेगरायझेशनची गरज होती का? जर तुम्ही म्हणता की बाबा आम्हाला जस्टिस बदर कमिटीच्या निर्णयावरती त्यांच्या रिपोर्टवरती आम्ही हे करतो तर जस्टिस बदर कमिटींनी कोणते फॅक्टर्स कन्सिडर केले होते ज्याच्यात सब क्लासिफिकेशन करायची त्यांनी एक रेकमेंडेशन दिले. सध्या स्थिती तर अशी आहे की आपल्याला माहितही नाही की ते रेकमेंडेशन देतील की नाही. कारण की जोपर्यंत अहवाल समोरच नाहीये तोपर्यंत आपण म्हणू काय शकतो. या 2 गोष्टीवरती ते आता निर्णय काय येईल तो कोण डिसाइड करा पण मेंटेनेबल असणार की नाही ते 100% असणार. भालेराव साहेब विलास त्रिवेदीचा थोडंसं आम्हाला इलॅबोरेट म्हणजे ब्रीफ मध्ये ते नेमकं इंग्रजीत झालं ते थोडंसं मराठीमध्ये आता त्यांनी ना खूप जास्त एम्फेसिस दिलेला आहे प्रेसिडेन्शियल लिस्टवर. ठीक आहे. जेव्हा तुम्ही स्टेट असो ठीक आहे
देवेंदर सिंग बेसिकली काय करत आहे की पंजाब गव्हर्नमेंटनी जे सब क्लासिफिकेशन केलं होतं त्याला एक त्यांना आहे ना काय म्हणतो आपण संमती देतो स्टेटला. द्विवेदी मॅडम काय म्हणतात की जेव्हा हा डोमेनच पार्लमेंटचा आहे तेव्हा स्टेट लेजिस्लेचर कसं काय याच्यात इंटरसेप्ट करू शकतो पहिल्यांदा. ठीक आहे. आणि सेकंडली त्या काय म्हणतात की जे ईव्ही चेन्नैयाचं जजमेंट होतं जे 5 जजेस ते इन कन्सोलन्स ऑफ इंदिरा साहनी. ठीक आहे. इंदिरा साहनी वॉज डीलिंग पर्टिक्युलरली विथ ओबीसीज. ठीक आहे. So in OBC, they say that yes, there is a principle of creamy layer that certain people are good to do, but some section is not good to do. Okay, that is why you can put in the creamy layer, but not this. And there is one more thing. अफर्मेटिव्ह ऍक्शन. ठीक आहे. जे चिनैयामध्ये घेतलं होतं एसबी सिन्हाचं एक जस्टिस एसबी सिन्हाचं एक ऑब्झर्वेशन होतं की अदर फॉर्म्स ऑफ अफर्मेटिव्ह ऍक्शन मस्ट बी एम्प्लॉयड टू रेमेडी इंटरसे बॅकवर्डनेस विदिन द शेड्यूल्ड कास्ट इज अप्रोप्रिएट अँड कॉन्स्टिट्युशनल अप्रोच. म्हणजे जर आपण एक आर्ग्युमेंट जे देण्यात येतं की बाबा एक सर्टन सेक्शन ऑफ द शेड्यूल्ड कास्ट आहे ज्याच्यापर्यंत रिझर्वेशनचे जे बेनिफिट्स आहेत ते पोहोचू शकले नाही तर स्टेट इज ड्युटी बाउंड टू मेक सम अदर स्टेप्स. ठीक आहे. जसं बार्टी झालं, बार्टीच्या याच्यावरती आरटी काढण्यात आलं. ठीक आहे. तुम्ही त्या कन्सर्न कास्ट पर्यंत पोहोचा त्यांच्यासाठी 2 स्टेप्स जास्त घ्या. दिस कॅन बी अ कॉन्स्टिट्युशनल अप्रोच रादर दॅन डिवाइडिंग देम सब क्लासिफाईंग. ठीक आहे. दिस इज वन ऑफ द गॅमेट ऑफ जस्टिस बेलाद्री विथ दिस जजमेंट. ठीक आहे. Anybody else? बोला बोला. हा महाराष्ट्रामध्ये आहे हिंदू नामावलीच्या माध्यमातून ते दिलं जातं. त्याला समजा भविष्यामध्ये जर समजा आपलं जे प्रकल्प दिलं तर मग 4% जागा आहेत म्हणजे 4 जागा समजा शिल्लक आहे एससीसाठी. तर मग ते गटनुसार प्रत्येकाला एक केलं जाईल का म्हणजे त्याचं 25% आरक्षण होणार नाही का. पण अशी प्रश्न त्याबद्दल उपाययोजना इतर राज्यांमध्ये कशा केली. आता जसं आपण तेलंगणा, हैदराबाद तेलंगणा, हरियाणा, कर्नाटक याच्यावरती बघितलंय. ठीक आहे. हा जो तुमचा प्रश्न आहे तो आतापर्यंत माझ्या याच्यात आलेला नाहीये कुठे. ठीक आहे. आपण जर महाराष्ट्र स्पेसिफिक राहिलं तर जर या 3 राज्यांचं सब क्लासिफिकेशन आपण जर बघायला गेलं तर त्यांनी काय केलेलं आहे डेटाच्या नुसार कुठला समाज कुठली जात त्या प्रवर्गातली किती प्रगत आहे त्या याच्याने त्यांना डिवाइड केलेलं आहे प्रत्येका कॅटेगरी प्रत्येका ग्रुपमध्ये आणि त्यावरती त्यांनी तसं रिझर्वेशन बनवलं. जे तुमचं रोस्टर पॉईंट नुसार येत आहे मला थोडा त्याच्यावर अभ्यास करून मी तुम्हाला ते कळवतो. आता सर रोस्टर आपण भटक्या विमुक्ताईमध्ये अ ब क आहे एबीसीडी आहे ना. हा तर त्याचं रोस्टर मेंटेन केलं जाते ना. त्याच्यामध्ये समजा एचा जर कॅन्डिडेट्स अवेलेबल नाही झाला तर बी ला चान्स दिला जातो प्रिफरन्शियल आहे. हा तर त्यामुळं उद्या जर झालं हे तर काय ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग हा ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे. मुख्य जो गोष्ट आहे सर लॉजिकल आणि जसं आता आपण तुम्ही अनेक गोष्टी आमच्या संकल्पनेमध्ये ज्या नव्हत्या त्या आपण एकदम क्लिअर केलेल्या. असाच एक मुद्दा काल माझ्या वाचण्यात आला. गोवारी शेड्यूल ट्राईब मध्ये जे गोवारीचं आहे तर गोवारीचं ही कास्ट शेड्यूल ट्राईब नाही म्हणून सुप्रीम कोर्टानं डिक्लेअर केलं गोवारी. पण गोवारीला
महाराष्ट्र शासनाने शेड्यूल ट्राईबच्या सवलती देण्याची घोषणा केली. सुप्रीम कोर्टमध्ये हे शेड्यूल ट्राईब नाही, महाराष्ट्र शासन सबंध लोकप्रियतेसाठी किंवा कल्याणकारी राज्याच्या कन्सेप्टनुसार त्यांना ती सवलत देते. ती पुन्हा केस सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की हे पार्लमेंट आणि लेजिस्लेचरचा मुद्दा आहे, केवळ कोर्टानं सांगितलं म्हणून शासनानं करणं हे चूक. बरोबर. हा एक मुद्दा आहे. आता इथे देखील कोर्टानं सांगितलं आणि महाराष्ट्र शासन करू लागले, फक्त करता येतंय म्हणून. करता येते. हा एक मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला लॉजिकल एक मुद्दा आहे असं काल माझ्या वाचण्यात आलं. आहे. आता आपण इथं जास्त वेळ नसल्यामुळं आपण सविस्तर चर्चा आता घरी करू. ते माझ्या असतील. आता सर्वांना इथे लग्नासाठी 1-2 लग्न आहेत, तर प्रत्येकींनाही लग्नाला जायचंच आहे. तेव्हा मला वाटते की इथे जर सर्वांची संमती असेल तर आपण इथे या सत्राचा समारोप करूया. एकदा वकील साहेबांच्या सन्मानात सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. आणि जर आपण जेव्हा कधी नांदेडला यायचा तर लॉच्या प्रश्नावर कायदेविषय लिटरसी आमची वाढण्यासाठी, लिगल लिटरसी वाढण्यासाठी आपण अशा ज्वलंत प्रश्नावर आम्हाला व्याख्यानाची आयोजन करण्याची आपण संधी द्यावी असे मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला. आम्ही वकील साहेबांचे आभार व्यक्त करतो. तद्वतच मंत्रीजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की अगदी कमी कालावधीतल्या नोटीसवर आपण या ठिकाणी वेळेवर उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की अशाच पद्धतीची सिरीज आपण माग प्रबुद्ध साठेंचेही व्याख्यान ठेवलं होतं याच विषयावर. आणि येणाऱ्या काळामध्येही आपण एक चळवळ म्हणून या विषयावर आपण व्याख्यान आयोजित करू. तर आपण व्हॉट्सअपच्या मेसेजवरच आपण आज जसा आपण प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद देण्यात यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी सर्वानुमते हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय भीम.